नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आमच्या आंबा सीझनची शेवटची गाडी आहे आणि मी आणि विशाल आता कामावर जायला थांबतोय। आता आम्ही इकडे विशाल काकाची वाट बघतो, पण पाऊस आला त्याच्यामुळे इथे थांबलो। आज काय फिरती नाही ना, आज फिरती नाही त्याच्यामुळे जास्त फिरायला मिळणार नाही आपल्याला। तर मित्रांनो, आता आम्ही ऑफिसमध्ये आलो आहोत। आमच्या ऑफिस म्हणजे काय उघडं आहे पूर्ण चारी बाजूनी, फक्त इकडे काम असतं सगळं, पावती बिवती करायचं इकडे आहे सगळं, म्हणून फक्त याला ऑफिस म्हणतात। बाकी काय ऑफिस सारखं पॅक काय नाही। आणि समोर इकडे गाडी लागलेली आहे फिरतीची। ही गाडी पुण्याला जात नाही, पुण्याला जाण्याची गाडी नंतर दाखवतो। ही गाडी इथल्या इथे फिरतीला जाते। तर मित्रांनो, आता आम्ही गोगटे फूड्स फॅक्टरीत आलो बॉक्स भरायला, आणि त्यांनी आम्हाला इकडे आंबोशी खायला दिलं नाही। लोणच्यासारखीच असते, सुकलेल्या आंब्यापासून बनवतात। काय सबस्क्राईब करा। हे बघ, तू आता येतलच ब्लॉग मध्ये। आता तर तुका करू कसा दर आणि कधी खात नाही हो, आलं मी टाकून। आता आम्ही फॅक्टरीत आलो आणि हा आपला दादा आपल्याला फॅक्टरीची टूर देतो। अरे दादा कुठे दादा लाजतोय गाईज, दादा लाजतोय। थांबा, सांग आंबेवर जातो, त्यानंतर त्या भांड्यात पडतं, त्याच्यानंतर त्याच्या खालच्या भांड्यात पडतं, त्याच्यानंतर या मछली इकडे येतात, बॉइलिंग करतात, आणि त्याच्यातून त्यामधून रस याच्यात येऊन डबे मारतात। अच्छा, हे डबे पॅक झालेले या गरम पाण्यात बॉइल करतात 30 मिनिटं, आणि त्यानंतर ते झाल्यानंतर याच्यामध्ये टाकतात। इकडे उभं राहायला पण गाईज मस्तपैकी वाफ लागते गरम गरम। इकडनं बाहेर तिथे आमरस बनवतो। घेतलंय त्यांना सगळं। त्याला आजर होत्या, बघितलात काय व्हिडिओ त्याला। अरे आवाज तुझा सोन्यासारखा आवाज घेणार नाही। असे 5 प्रकारचे आंबे काढलेले आहेत, एक पिको, हिरवट, एक पिको आणि कुसको। सगळ्यांचे हे बघा। नाही, आंब्याची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, आंबे भरू गेला बॉक्स। नाही जामसंड्यातलीच झालं। तर मित्रांनो, एवढंच होतं। आता मी तुम्हाला नंतर भेटतो। तर मित्रांनो, आमची गाडी भरून झालेली आहे आणि मला घाम आला आहे, त्याच्यावरून तुम्हाला दिसूच शकतं। विशाल पण इकडे उभा आहे, घाम पुसतोय। आणि ही आमची जी पिकअपची गाडी होती लोकल, ती आता इकडे आम्ही पार्क करतो। आणि आमची जी मोठी गाडी होती ती आताच नुकतीच भरून झालेली आहे, आणि थोडा अजून माल शिल्लक आहे तो भरायला। आता आम्हाला ह्याला जायचं आहे, पडेलला जायचं आहे। तर मित्रांनो, आपली गाडी भरून झालेली आहे, बघा इकडे मागे तुम्ही बघू शकता। आणि ही ह्या सीझनची शेवटची गाडी होती। तर आपण इकडच्या आपल्या नेपाळी बंधूंना भेटूया। ब्लॉग मला फोन लावत बसायचे। राहुल दादा, मॅनेजर ऑफ। आणि हा विशाल जो तुम्हाला कायम माझ्यासोबत दिसतच असतो। आता हा भेटेल पुढच्या वर्षी, म्हणजे मला भेटेल, तुम्हाला नाही भेटणार।
मध्येच भेटू पण शकतो. बापूला बोलव बापू. तर मित्रांनो आज तारीख आहे 26 मे आणि मी आणि विशाल हिशोब करून आलो आहे आणि तो व्लॉग इकडूनच कंटिन्यू होईल पुढे. आणि उद्या आम्हाला पगार घ्यायला बोलवलेला आहे मित्रांनो. पैसे आणि उद्या आम्ही पैसे कमवणार तेव्हा पण तुम्हाला दाखवतो. माझे किती पैसे झाले ते दाखवत ना, सांगतो. दाखवले तर उगाच तुम्ही याल बिल चोरायला ढापाल ना पैसे. चला तर बाय बाय. टाटा कर मी आता घरात. तर मित्रांनो मी तुम्हाला भेटतो नंतर. तोपर्यंत बाय बाय.